शहरात गोळीबार करून एकाचा खून आणि एकाला जखमी करणाऱ्या बब्बर खालसा या आतंकवादी संघटनेशी संबंधित असलेल्या शूटरला पंजाबमध्ये अटक करण्यात आली। खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा गुन्हेगार गुरमीत सिंग सेवादार हा पॅरोलवर बाहेर आला होता। तो आणि त्याचा मित्र रविंद्र सिंग राठोड याच्यावर शहीदपुरा भागात एका आरोपीने गोळ्या झाडल्या होत्या। 10 फेब्रुवारी रोजी सकाळी ही घटना घडली। जवळपास 10 गोळ्या झाडून आरोपी दुचाकीवरून पसार झाला होता। या गोळीबारात रविंद्र सिंग राठोड याचा मृत्यू झाला तर गुरमीत सिंग सेवादार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। गुरमीत सिंग सेवादार याने बब्बर खालसा संघटनेचा दहशतवादी हरविंदर सिंग संधू उर्फ रिंदा याच्या भावाची 2016 मध्ये नांदेडमध्ये हत्या केली होती। सध्या रिंदा पाकिस्तानमधून नेटवर्क चालवत असल्याची माहिती आहे। रिंदानेच भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शूटरला पाठवले असा अंदाज होता। बब्बर खालसा कनेक्शन असल्याने याचा तपास ATS करत आहेत। या प्रकरणात अगोदर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पंजाब पोलिसांच्या स्पेशल टीमने गोळ्या झाडणारा मुख्य शूटर जगदीश सिंग उर्फ जग्गा, त्याला मदत करणारा शुभदीप सिंग औलाक या दोघांना पंजाबमधील तरनतारण येथून अटक केली। दोन्ही आरोपींना लवकरच नांदेड ATSच्या ताब्यात देण्यात येणार आहे।